नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 381वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली मराठी कविता आहे. एका महिलेने स्थानिक पेपरला कळवलं, मला फार काळजी वाटतेय, मला तिळं झालंय, आता माझं कसं होईल. वार्ताहराला काहीच न कळल्यामुळे तो म्हणाला, काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, पुढच्या वेळेस तुम्हाला पुन्हा तसंच करता येईल. तिने लाजून उत्तर दिलं, पण देवाच्या मनात असल्याशिवाय हे सगळं कसं शक्य होईल. एका महिलेने स्थानिक पेपरला कळवलं, मला फार काळजी वाटतेय, मला तिळं झालंय, आता माझं कसं होईल. वार्ताहराला काहीच न कळल्यामुळे तो म्हणाला, काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल, तुम्हाला पुढल्या वेळेस पुन्हा तसंच करता येईल. तिने लाजून उत्तर दिलं, पण देवाच्या मनात असल्याशिवाय हे सगळं कसं शक्य होईल. आता दुसरी कविता आहे. कंटाळा आला म्हणजे काही करण्यासारखं नसतं असं नसतं, तर काही करायची इच्छा आणि कल्पना शक्तीच नसते असं असतं. कंटाळा आला म्हणजे काही करण्यासारखं नसतं असं नसतं, तर काही करायची इच्छा आणि कल्पना शक्तीच नसते हे असतं. आता तिसरी कविता आहे. मी घरी आल्यावर विचारलं, आज जेवायला काय आहे. ही म्हणाली, आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मला बरं वाटलं आणि म्हणालो, म्हणजे आज माझी मजा आहे. थोड्या वेळाने जेवताना बघितलं तर मेथीची भाजी आहे. मग मी म्हणालो, अगं ही तर नेहमीची मेथीचीच भाजी आहे. ही म्हणाली, अहो पहिल्यांदा सरप्राईज आहे म्हणणं आणि मग नेहमीची मेथीचीच भाजी करणं हेच तर माझं सरप्राईज आहे. मी घरी आल्यावर विचारलं, आज जेवायला काय आहे. ही म्हणाली, आज तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. मला बरं वाटलं आणि मी म्हणालो, म्हणजे आज माझी मजा आहे. थोड्या वेळाने जेवताना बघितलं तर मेथीची भाजी पानात होती. मग मी म्हणालो, अगं ही तर नेहमीची मेथीचीच भाजी आहे. ही म्हणाली, अहो पहिल्यांदा सरप्राईज आहे म्हणणं आणि मग नेहमीची मेथीची भाजीच करणं हेच तर माझं सरप्राईज आहे. आता चौथी कविता आहे हिंदीमध्ये. परमेश्वराने माणसाला काही सल्ला दिला तर कसा देईल ह्याविषयी. मेरे मन की करनी तो तुझे मन और हृदय खोलना है. मेरे मन की करनी तो तुझे मन और हृदय खोलना है. मेरे हाथ पाँव तुम हो ये भी तुमको जानना है. मेरे हाथ पाँव तुम हो ये भी तुमको जानना है. तुम्हें मेरी ज़रूरत है ये ना तुमको मालूम है. तुम्हें मेरी ज़रूरत है ये ना तुमको मालूम है. मेरी अनसुनी करना इसीलिए हो जाता है. मेरी अनसुनी करना इसीलिए हो जाता है. विश्वास न हो तो तुम कभी मेरा कहना ना मानोगे. विश्वास हो न हो तो तुम कभी मेरा कहना ना मानोगे.
जो भी होता है उस सब में मेरा हाथ न देखोगे, जो भी होता है उस सब में मेरा हाथ न देखोगे। एकदम स्वर्ग के सपने देखना फिजूल ही तो होता है, एकदम स्वर्ग के सपने देखना फिजूल ही तो होता है। मेरी इच्छा के मुताबिक जीना भी तो पड़ता है, मेरी इच्छा के मुताबिक जीना भी तो पड़ता है। कोई पानी में डूबता है तो बोलने का कोई काम नहीं, कोई पानी में डूबता है तो बोलने का कोई काम नहीं। कूद के पानी में बचाना इस जैसा कोई काम नहीं, कूद के पानी में बचाना इस जैसा कोई काम नहीं।